धुरंधर मूव्हीच्या स्क्रिप्ट आणि त्याचं जे डायरेक्शन आहे आणि त्याचं जे डिटेलिंग आहे आणि त्याच्यामधून जो एक अंडर करंट मेसेज आहे, त्याचा निश्चित परिणाम भारतीय राजकारणावर होणार हे आता मला ज्या मनात शंका राहिली नाही. म्हणजे भाजपला पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये या चित्रपटामुळे फायदा होणार आहे. कारण असं आहे की पश्चिम बंगालची जी लढाई आहे ना, म्हणजे काश्मीरची लढाई एका अर्थाने हिंदुत्ववाद्यांनी थोड्यापैकी मात केली आहे, पूर्णपणे नाही. आणि अजून मोठी रिॲक्शन येईल, अनेक रिॲक्शन्स येतील आणि हे सगळं गृहयुद्धाकडे चाललेलं आहे. पण केरळमधली परिस्थिती थोडी वेगळी आहे. पण पश्चिम बंगालची लढाई ही हिंदुत्ववाद्यांसाठी फार अवघड आहे आणि त्यांना मिथुन चक्रवर्तीपासून तर हे चित्रपट आणि अनेक प्रकारचे गोष्टी, आता तिथे बाबरी मस्जिद बनवण्याबद्दल जे हुमायूं नावाचे जे ग्रस्त आहेत, ही इज ऑल्सो म्हणजे ही इज ऑल्सो वर्किंग फॉर BJP. अशा अनेक गोष्टीकडून ममता बॅनर्जीला हरवावं लागणार आहे. आणि प्रश्न ममता बॅनर्जीला हरवण्याचा नाही आहे. पश्चिम बंगाल जिंकणं हे फार फार अवघड आहे भाजपला आणि त्यासाठी त्यांना अशा सगळ्या गोष्टींची मदत लागणार आहे. तर मला असं वाटतं की ह्या चित्रपटाचा एक इम्पॅक्ट पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर निश्चित होईल. किती प्रमाणात होईल मला नक्की सांगता येणार नाही. पण ज्या प्रकारचे सेंटिमेंट्स आहेत, ज्या प्रकारचा प्रतिसाद सर्व थरामध्ये मिळालेला आहे, याचा अर्थ कुठे ना कुठे तो सबकॉन्शियसली त्यांचं जे व्होटरचं जे माइंडसेट आहे, खास करून जो कंपाऊंडावर बसलेला असतो, फेन्स सिटिंग वोटर ज्याला म्हणतात, तो हिंदुत्ववादाच्या बाजूने झुकायला सुरुवात होईल. सो धिस मूव्ही अँड सच काइंड ऑफ मूव्ही कमिंग नेक्स्ट काही महिन्यामध्ये येणारे जे चित्रपट आहेत अशा प्रकारचे, ते कुठेतरी ते नर्चर करतायत त्या माइंडला. सो इट्स आम्ही ह्याला पॉलिटिकल टूल नाही म्हणणार चित्रपटाला, पण ह्याचा पॉलिटिकल इम्पॅक्ट होणं अपरिहार्य आहे. तर दॅट्स माय स्टे ऑन दिस गेम.